नमस्कार मित्रांनो, आता आपण काल किंवा परवा बघितलं असेल विराट कोहली त्याची पत्नीला त्या एवढी संपत्ती, एवढ्या हजार कोटी संपत्तीचा मालक असून, एवढी प्रसिद्ध असून सगळ्या सुखसुविधा आहेत त्याच्याकडे. पाणी प्यायची बाटल तर 1,000 रुपयाची बाटल, 2,000 रुपये पाण्याच्या बाटलीच्या 1 लिटर पाणी पितो स्वतः शरीरासाठी. काहीच कमी नाही त्याच्याकडे, सगळं आहे त्याच्याकडे. प्रसिद्धी आहे, नाव आहे, सगळं काय आहे. तरी तो आदरणीय प्रेमानंदजी महाराजांच्या चरणापाशी गेला, पाया पडला आणि त्याची बायको म्हणती नाम जपल्यानंतर शांती भेटेल का. म्हणजे एवढं सगळं काय असताना सुद्धा माणूस असमाधानी जातो मित्रांनो. मग म्हणून मला तुम्हाला सांगा, तुमचा किती पैसा असेल, तुमचे किती काय असेल, गाडी असतील, बंगले असतील, म्हणून काय माणूस सुखी आहे असं काही नाही मित्रांनो. हे जीवन तुम्ही आनंदात जगा, देवाची भक्ती करा, नाम जप करा, तुम्हाला शांती भेटेल. एवढा मोठा जर माणूस, इतका मोठा माणूस त्या असताना सुद्धा तो प्रेमानंदजीच्या महाराजांच्या पाया पडतो, त्यांचं दर्शन घेतो, याचा अर्थ काहीतरी त्याला उणीव आहे, काहीतरी समाधान, काहीतरी मनामध्ये शंका आहे किंवा काहीतरी समाधान नाही असा अर्थ होतो. किंवा त्याचं प्रेम असेल त्या महाराजाविषयी, एकदम अतिशय त्या महाराजाविषयी मला इतका आदर आहे. प्रेमानंद महाराजांविषयी मला सुद्धा खूप आदर आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य, त्यांचे वचन मी ऐकतो. अतिशय चांगला माणूस आहे, इतकं भारी बोलतो. मलाही त्यांच्याशी खूप आदर आहे. मला सांगायचं, एवढं सगळं असताना सुद्धा माणसाला त्या माणसाला जावं लागतं, तो माणूस असमाधानी आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्याजवळ जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना, चांगले सुखी राहा, चांगलं जीवन जगा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. जय श्रीराम.